ولقد أهلكنا ما حولكم من القرى وصرفنا الآيات لعلهم يرجعون فلولا نصرهم الذين اتخذوا من دون الله قربانا آلهة بل ضلوا عنهم وذلك إفكهم وما كانوا يفترون وإذ صرفنا إليك نفرا من الجن يستمعون القرآن فلما حضروه قالوا أنصتوا فلما قضي ولوا إلى قومهم منذرين قالوا يا قومنا إنا سمعنا كتابا أنزل من بعد موسى مصدقا لما بين يديه يهدي إلى الحق وإلى طريق مستقيم يا قومنا أجيبوا داعي الله وآمنوا به يغفر لكم من ذنوبكم ويجركم من عذاب أليم ومن لا يجب داعي الله فليس بمعجز في الأرض وليس له من دونه أولياء أولئك في ضلال مبين أولم يروا أن الله الذي خلق السماوات والأرض ولم يعي بخلقهن بقادر على أن يحيي الموتى بلى إنه على كل شيء قدير ويوم يعرض الذين كفروا على النار أليس هذا بالحق قالوا بلى وربنا قال فذوقوا العذاب بما كنتم تكفرون فاصبر كما صبر أولو العزم من الرسل ولا تستعجل لهم كأنهم يوم يرون ما يوعدون لم يلبثوا إلا ساعة من نهار بلاغ فهل يهلك إلا القوم الفاسقون. तुमच्या आसपासच्या अनेक वस्त्यांना आम्ही नष्ट करून टाकलं. त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शक्ती सामर्थ्याची चिन्ह आम्ही दाखवली यासाठी की त्यांनी आपल्या वाईट कर्मांपासून थांबावं. जेव्हा आमचा अजाब आला तेव्हा अल्लाहशिवाय त्या उपास्यांनी यांची मदत का नाही केली ज्यांना या लोकांनी आमच्या निकट येण्यासाठी उपास्य बनवून ठेवलं होतं. खरं तर यांच्याकडून ते हरवले आणि ही त्यांची बनावटी गोष्ट होती आणि ते अशाच मनगढत गोष्टी बनवित असत. आणि जेव्हा आम्ही जिन्नांच्या एका जमातीचा झुकाव फिरवून त्यांना तुमच्याकडे पोचवलं तेव्हा फार लक्षपूर्वक ध्यान देऊन ते कुराण ऐकत राहिले. जेव्हा त्यांच्यासह आणखी जिन्न हजर झाले तेव्हा आपापसात एकमेकांना म्हणू लागले की चुपचाप राहा. जेव्हा कुराणचं पठण संपलं तेव्हा आपल्या जमातीकडे परत गेले यासाठी की त्यांनाही याची सूचना द्यावी. त्यांनी आपल्या लोकांना सांगितलं की हे समाज बांधवांनो, आम्ही एक आसमानी ग्रंथ ऐकून आलो आहोत जो मूसा यांच्या नंतर उतरवला गेला आहे. आपल्या पूर्वी अवतरलेल्या आसमानी ग्रंथांची सत्यता सिद्ध करतो. सत्य आणि सरळ मार्गाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करतो हा ग्रंथ. हे आमच्या जमातीच्या लोकांनो, अल्लाहकडे बोलवणाऱ्याची पुकार कबूल करा आणि त्यावर ईमान राखा. अल्लाह तुमचे अपराध माफ करेल आणि तुम्हाला दुःखदायक सजा यातनेपासून वाचवेल. आणि जो अल्लाहकडे बोलवणाऱ्याचं म्हणणं मानणार नाही तो या धर्तीपासून फरार होऊन कुठेही पळून जाऊ शकणार नाही आणि अल्लाहसमोर त्याची हिमायत करणारा कुणीही नसेल. तर अशा प्रकारचे लोक उघड मार्ग भ्रष्टतेत आहेत. काय त्यांनी नाही जाणलं की ज्या अल्लाहनं आकाशाला आणि जमिनीला बनवलं त्यांना निर्माण करताना तो थोडासाही थकला नाही. तो मृतांना जिवंत करण्यात निश्चितपणे समर्थ आहे. का नव्हे, तो तर सर्व काही करण्यास समर्थ आहे. त्यांची अक्कल त्यावेळी ठिकाणावर येईल ज्या दिवशी या इन्कारी लोकांना आगी पुढे आणलं जाईल आणि विचारलं जाईल की काय हे सत्य नाही. ते उत्तर देतील, का नव्हे, आमच्या पालनकर्त्याची शपथ, हे तर अगदी सत्यसिद्ध झालं. त्यांना उत्तर मिळेल की आता आपल्या इन्कारी होण्याची सक्त सजा चाखत राहा. तेव्हा हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही संयम राखून अटळ राहा ज्या प्रकारचा धीर, संयम, उच्च धाडस पैगंबरांनी दाखवलं होतं. आणि त्यांच्याबाबत घाई करू नका. त्यांच्याशी जो वायदा केला जात आहे तो पाहताच त्यांना असं वाटेल की या जगात दिवसाच्या घटिकाभर मोहलतीपेक्षा ते जास्त राहिले नव्हते. तुम्ही हे कुराण त्यांच्यापर्यंत पोहोचवून द्या. तेव्हा आज्ञा न मानणाऱ्या लोकांशिवाय आणखी कुणीही बर्बाद होणार नाही.